Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitaura. नमस्कार. आज लग्न घरातील कार्यक्रमांची सुरुवात म्हणजेच मुहूर्तमेढ. सकाळी वाजंत्री सोबत मामा मामी तोरण घेऊन आले. यशस्विनी दीदीने आधी उंबरा पुजला आणि मग मुहूर्तमेढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी 7:30 वाजता म्हणजे सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. मुहूर्तमेढ चालू होती, फोटोग्राफी चालू होती. यानंतर सगळे जाऊन मंदिरामध्ये ओटी भरून आलो आणि मग जातं आणि उखळ यांचं पूजन झालं. आल्या आल्या डॉली दिदीने म्हणजेच यशस्विनी दीदीने लग्नघराचा ताबा घेतला. जातं उखळ पूजनाची तयारी केली. आईनी थोडंसं डायरेक्शनसुद्धा दिलं. आत्या आणि भाचा असे बरेचसे क्षण कॅप्चर करायचा प्रयत्न केला. सगळ्यांनी नाश्ता आवरला आणि इकडे बहीण भावाचं काहीतरी चाललं होतं, तिकडे थोडासा कॅमेरा वळवला. हे सगळे कार्यक्रम झाले आणि मग एंट्री झाली आमच्या अर्ली बर्डची म्हणजेच कौशल्याची. नणंदबाईंच्या सूनबाई म्हणजेच आमच्यासुद्धा सूनबाई. मॅडमना पार्लरमधून यायला उशीर झाला. इथे आमची तयारी चालू होती आणि इकडे कुशल नाश्ता करत होता आणि डॉक्टर पुष्पलता पाटील म्हणजेच आमच्या सासूबाई गोळ्या शोधत होत्या औषधाच्या. डॉक्टर अशीच प्रेमाची उपमा बरं का. यांचं चाललंय तरी काय, संपतच नाही आहे. हे बघा अजूनही कौशल्य काहीतरी आवडती आहे आणि इकडं आमच्या मुलींचं काय चाललं आहे बघा. हा व्हिडिओ सहज काढलेला नाही आहे, अगदी डायरेक्शन देऊन काढायला लावलेला आहे बरं का. आणखी 2 दिवसात म्हणजे कुशलच्या लग्नालासुद्धा 1 वर्ष पूर्ण होईल. पूजन झालं आणि हळद दळायला घेतली. घाना जो घातीला खंडिया गवाचा नवर नवर आईचा. घाना जो घातीला खंडिया सुपारी नवर आत्याचा. घाना जो घातीला ज्यांचा मुहूर्तमेढीचा मान असतो त्यांनी ही हळद आपल्या पदराच्या टोकाने गोळा करायची असते आणि मग गहू कांडायचे असतात. असे बरेचसे रीतिरिवाज आहेत. तुमच्याकडे पण असंच करतात का? ही जी मुहूर्ताने दळलेली हळद असते ना, ही हळदी विड्याच्या वेळी म्हणजे नवरदेवाची जेव्हा हळद होते तेव्हा थोडीशी त्या हळदीमध्ये मिक्स करायची असते आणि हे जे गहू असतात ते काढल्यानंतर थोडेसे गहू खिरीमध्ये मुहूर्तमेढीच्या दिवशी जी खीर करतात गव्हाची त्याच्यामध्ये घालायचे असतात. आणि मग बांगडीवाल्या ताई आल्या. आता ह्या दोघींना ओवाळायचं, बांगड्यांना ओवाळायचं आणि पहिला सुवर्ण सुवासिनींचा मान असतो. त्यांना आधी जेवायला वाढून बांगड्या देऊन मग बाकी सगळे जेवायला बसतात. आणि जेव्हा सुवर्ण सुवासिनी जेवायला बसतात तेव्हा नवरदेवाच्या आईवडिलांनी हात जोडून त्यांना नवरदेवाला आशीर्वाद देण्यास सांगायचं असतं. आणि त्यानंतर सुवर्ण सुवासिनींच्या हातामध्ये ज्या अक्षता दिलेल्या असतात त्या त्यांच्या ओटीत द्यायच्या असतात. सुवर्ण सुवासिनी म्हणजे ज्यांचे आई वडील आणि सासू सासरे हयात आहेत अशा सुवासिनी. त्यांना तर आज शाही भोजन होतं. जेवणसुद्धा अप्रतिम झालं होतं. कर्नाटकी ब्राह्मणी स्टाईलचं जेवण होतं. या सगळ्या माझ्या मैत्रिणींना तर तुम्ही ओळखताच. सांगा बघू यांची नावं काय काय आहेत. या पण आमच्या सूनबाई. किती लवकर आम्हाला सासवा करून टाकलं. ही आमच्या जाऊबाईंची गँग.
त्यांच्या खुशीतील मैत्रिणी, कौशल्याचं शॉपिंग आणि सुग्रास भोजन. खूप मस्त मेन्यू. वरण भात, गव्हाची खीर, पायनॅपल कायरस, डाळीचे वडे, पुरी, कुर्मा, रस्सम भात, दही भात आणि खोबऱ्याची पोळी. तनिष्क आणि अंशुलसोबत मम्मीचा एक फोटोसुद्धा काढला. इकडे या गर्ल गँगची काय बातचीत चालली आहे काही समजत नाही आहे. सगळीकडं लक्ष ठेवायला लागतं, काय करायचं. सगळा कार्यक्रम आटपल्यानंतर थोडं घरी गेले आणि मग पुन्हा रात्री डान्स प्रॅक्टिससाठी आलो. मंगळवार आणि बुधवारचा व्लॉग मी आज म्हणजेच गुरुवारी पहाटे 5ला पोस्ट केला होता आणि तुम्हा सगळ्यांना विचारलं होतं तुम्हाला हा डेली व्लॉग बघायला आवडेल का, म्हणजे फुल व्लॉग. तुम्ही हो म्हटलंत आणि लगेचच आज मी व्लॉग बनवला. ॲक्च्युली आता खूप दमली आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.